ह्यात अडकले असताना कसं प्रेम करू मी विराजसवर? राधा, तू तू डिवोर्स? यावर सही करण्याच्या बदल्यात मला पैसे मिळाले होते विराजसच्या सर्जरीसाठी. म्हणजे बाबांनी अट घातली होती, विराजसला वाचवायचं असेल तर त्या बदल्यात त्याला सोडून जावं लागेल. त्यांनी मला कधीच स्वीकारले नाही आणि कधी स्वीकारणार पण नाही. बाबांनी माझ्याकडून वचन घेतले, महिनाभराच्या आत या पेपर्सवर विराजसच्या सह्या हव्यात आणि आणि मला त्याच्या आयुष्यातून कायमचं निघून जावं लागलं. पण मी हे विराजसला नाही सांगू शकत. त्याला कळलं तर काय वाटेल त्याला बाबांबद्दल? तो तुटेल त्यांच्यापासून. आयुष्यभर राधाचा ऋणी आहे. कारण खऱ्या अर्थाने आज हिने आमचा मुलगा आम्हाला मिळवून दिलाय. माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नाही. मला जावंच लागेल. तुझं प्रेम आहे ना विराजसवर? आहे ना? अगं मग झालं तर हे लग्न होणारच. नाही आई, नाही, हे शक्य नाही. या बदल्यातच त्यांनी विराजसचा जीव वाचवण्यासाठी पैसे दिले. मी बाबांना नाही फसवू शकत. मी शब्द दिलाय त्यांना, मी नाही फसवू शकत. त्यांना फसवू शकत नाहीस ना? अगं मग ज्याच्यावर तुझं जीवापाड प्रेम आहे त्याला असं सोडून जाणं म्हणजे फसवणूक नाही का? राधा, अगं तू बघतेस ना आता विराजसची काय अवस्था आहे. मला खरं सांग राधा, तू अशी गेलीस तर विराजसचं खरोखर भलं होईल? राहू शकेल तुझ्याशिवाय माझा मुलगा? सांग ना. आणि तू तू तरी राहू शकशील का ग त्याच्याशिवाय? सांग ना, बोल ना राधा. आई, मी बाबांना शब्द दिला, मी जाणार. नाहीतर ते आणि बाबांनी चढवलं तर? मला मान्य आहे राधा, आत्ता त्यांनी तुला स्वीकारलं नाहीये, पण याचा अर्थ असा नाही की ते तुला कधीच स्वीकारणार नाहीत. अगं ज्या माणसाने तुझी सही घेतली आहे ना ते स्वतःच तुला सांगतील की तू या घरातून जायचं नाहीस. राधा, माझ्या नवऱ्याच्या वतीने मी माफी मागते तुझी, पण मी तुला इथून जाऊ देणार नाही. माझ्या मुलाचं प्रेम मी असं जाऊ देणार नाही. राधा, अगं दुसऱ्यांच्या घरातील सासू आपल्या सुनेला दूर ठेवायचा प्रयत्न नक्की करत असेल, पण ही सासू अशी नाहीये. मी कायम तुझ्या पाठीशी उभी राहीन. राधा, तू अशी खचून जाऊ नकोस बाळा. अगं आज बाबा जा म्हणाले, पण मला नक्की खात्री आहे तू त्यांचं मन नक्की जिंकशील. राधा, मी आज हात जोडून तुला विनंती करते, या घराला तुझी गरज आहे.
माझ्या मुलाला तुझी गरज आहे. मी आहेच ग या घराची गडी बसवण्यासाठी, तुला या घरातलं खरोखर स्थान मिळवून देण्यासाठी, तुमच्या प्रेमासाठी. कायम तुझी साथ दे. या घरातनं तिरस्कार हा शब्द काढून टाक. आजवर मला जे जमलं नाही ते तू करशील याची खात्री आहे मला. हे घर तुझं आहे राधा. हे घर प्रेमानं आनंदानं भरून टाक. करशील ना ग एवढं माझ्यासाठी? मला शब्द दे राधा, या घरात तुझं स्थान निर्माण करून माझ्या विराजशी पुन्हा लग्न करशील. मला वचन दे राधा. राधा, आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आज या घरातल्या माझ्या नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे.
देवा, माझा नवा प्रवास सुरू होतो. माझ्या पाठीशी राहा. माझं मन डगमगू देऊ नकोस. माझा संसार टिकवण्यासाठी मी लढा देऊ शकेन अशी शक्ती मला दे. माझा मार्ग सोपा नसणार आहे मला माहिती आहे, पण तो पाठीशी असलास तर मी तोही पार करू शकेन. तुझ्या साक्षीनं लग्नाची पवित्र गाठ बांधली. आता बायको म्हणून माझं कर्तव्य मला पार पाडायचंय. माझा संसार मला हातातून जाऊ द्यायचा नाहीये. मला मार्ग दाखव. मी हा लढा जिंकणारच. मी विराजसला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. मला शक्ती दे देवा. माझ्या पाठीशी तुझा आशीर्वाद कायम असू दे. हां, नाही मी सगळ्या फाईल्स चेक केल्या आहेत. थोडे मायनर चेंजेस आहेत, त्याच्यावर बोलूयात आपण सविस्तर. ठीक आहे. हां, मेल पाठवलाय तुम्हाला, एकदा चेक करून घ्या. हां, ते मुद्दामच बसलो जरा कामाला लवकर उठून. उगाच भलते सलते विचार येत राहतात डोक्यात. येस. मला कधीच तुझ्याबद्दल प्रेम वाटू शकणार नाही. काय सतत प्रेम 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 प्रेम. मला तिरस्कार वाटायला लागलाय प्रेम या शब्दाचा. विराजस कामात आहे. ठीक आहे, मी थांबते. काम झाल्यावर बोलू. हॅलो सर, आपण थोड्या वेळात पुढचं डिस्कस करू. मी 5 मिनिटात रिजॉईन करतो. ओके, थँक्यू. काय झालं? तू आज लवकर उठलास का? आणि उठल्या उठल्या कामाला लागलास. नाश्ता नाही केलास? महत्वाची कामं राहिली होती काही. विराजस, मी करू का जरा काम? सॉरी विराजस. सॉरी कशासाठी? ते काल जे काही मला माहिती आहे तू नाराज आहेस आणि खूप साहजिक आहे तुझं नाराज असणं. पण विराजस, काल जे काही झालं, सॉरी. म्हणजे मी काल खूप जास्तच बोलले तुला. नाही, जास्त नाही बोललीस राधा. योग्य बोललीस. बरोबर बोललीस. विराजस, अरे तू नाही राधा, हे करायलाच हवं होतं. मला खरंच गरज होती जमिनीवर येण्याची. असा वाहवत चाललो होतो मी. प्रेम म्हणजे काय मस्करी आहे का मॅच आहे कुठली जिंकायला? पण तरी मी हट्ट करतच राहिलो. मला वाटलं मी आत्ता जिंकेल, मग जिंकेल. पण जे प्रेम नाहीच आहे ते कुठून येणार? की साधी गोष्ट कळली नाही मला. तू बरोबर म्हणतेस राधा. असं जबरदस्तीने प्रेम होत नाही. काय नॉनसेन्स वागत होतो आपण. काय कॉलेजमधली मुलं आहोत का? हे असं बॉयफ्रेंड बिफ्रेंड बनून फिरतोय करतोय, काही होत नाही. ह्याने जर प्रेम वाटत असतं तर तुला वाटलंच असतं ना. प्रेम मुळात असावं लागतं तर ते व्यक्त होतं.
माझं प्रेम आहे विराजस. आशाने प्रेम होतं राधा? नाही होत. उलट त्रास होतो, जीव गुदमरतो. होते ना घुसमट? मला कळलंय राधा, माझ्यामुळे तुला किती त्रास झाला असेल, तुझी किती घुसमट झाली असेल, मला समजलंय. त्यामुळे आजपासून सगळं बंद. आजपासून सगळं बदलणार आहे. तू काळजी करू नकोस राधा. संसार असतो ना, संसार संसार म्हणजे जशी गाडी चालते ना 2 चाकांवर, तसा असतो. त्या दोन्ही चाकांचा वेग सारखा असायला हवा, तर संसार सुरळीत होतो. तर त्या 2 चाकांपैकी संसाराचं एक चाक थोडं हळू फिरलं, एक चाक थोडं जोरात फिरलं, तर काय होईल? दोघांचं नुकसान होईल ना. विराजस प्लीज असं नको बोलूस. तू प्रेम करतोस ती तुझी चूक नाहीये. असं नसतं राधा, असं नाहीये. आता बंद सगळं. दी एंड. आता जशी तू तसा मी तुझ्याशी लग्न केलंय, आपला संसार आहे. मी या बंधनाशी प्रामाणिक राहीन राधा, मनापासून प्रामाणिक राहीन. पण ह्यात प्रेम नसेल आता. पुरून टाकणार मी ते. या मनातल्या ज्या या भावना आहेत ना माझ्या, या अशा कुठेतरी खोल खोल गाडून टाकणार. आपलं लग्न झालंय, त्यामुळे नवरा म्हणून माझी जी जी कर्तव्य आहेत ती मी सगळी पार पाडेन. त्याच्यात कुठेही कमी नाही पडणार. समाजासाठी आपण नवरा बायको असू, पण जेव्हा आपण दोघच असू, तेव्हा मात्र आपल्यात असं काही नसेल. मला कधीच तुझ्याबद्दल प्रेम वाटू शकणार नाही. मला जे हवं असतं ते मी मिळवतोच. आता ती अनाथ पोरगी घराबाहेर जाणार आणि माझा मुलगा माझ्या जवळ येणार. दादा, दादा, मला पण अशी एकदम मस्त अशी स्पेशल पार्टी पाहिजे. पार्टी? हा, मग त्या पार्टीला ना आपण सुमितला पण घेऊन जाऊयात ना प्लीज. मी ना छान असं 1 पीस घालीन, अशी डायमंड ज्वेलरी घालून. असावरी हा सगळा बिंडूकपणा बंद करून नक्की काय घडलं ते सांगशील का? दादा, तुला काय झालेलं हवं ते झालंय. काय म्हणजे विराजसने डिवोर्स पेपरवर सह्या केल्या? नाही, झाल्या नाहीत अजून, पण होतीलच लवकर. हा, कशावरून? दादा मला माहिती ना. अरे त्या विराजसनं राधा चांगलंच सुनावलं असं माहितीये का. अरे काय काय हातवारे करून बोलत होता, असे असे हे ते वगैरे. गो बापरे. पण ती अशी गरीब बिचाऱ्या बुद्धीसारखी होती, पण विराजस तिचं एक ऐकत नव्हता. म्हणजे काय, आता सया लवकर होणार. काय बोलत होते ते ऐकलंस? हा, ते काय बोलत होते ते ऐकलंस? नाही, म्हणजे तेवढंच ऐकून नाही आलं. अगं मग ते भांडत होते कशावरून? अरे मला माहिती ना, सुमित माझ्याशी भांडतो तर तेव्हा असंच बोलतो वगैरे करतो. भांडणच असतो ते, म्हणजे त्यांचं पण भांडणच असणार ना. आता बंद सगळं. दी एंड. मी तुझ्याशी लग्न केलंय, आपला संसार आहे. मी या बंधनाशी प्रामाणिक राहीन राधा, मनापासून प्रामाणिक राहीन. पण ह्यात प्रेम नसेल आता. हो विराजस, तू माझ्यासाठी जे काही करतोयस, कशी अडवू शकेन मी स्वतःला.
मी प्रेमात पडले विराजस. तुला काय वाटतंय मला समजते. मी तुला निराश नाही करणार. तुझ्या प्रेमाला प्रेम मिळेलच. मी लढणार आहे विराजस, आपल्यासाठी, आपल्या नात्यासाठी. आणि ही लढाई जिंकल्यावर मी तुझ्या समोर माझं प्रेम व्यक्त करेन. काय झालं सईचं? दे कागद दे. आत्या, तुम्ही जरा बाहेर थांबता का? नाही म्हणजे मला बाबांशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. कामाविषयी. मी बाहेर जायचंय. दादा सांग हिला. सांगितलंय तेवढं कर. समजलं. असावरी तू बाहेर थांब. दादा मी बाहेर. बोल काय बोलायचंय. बोल काय बोलायचंय. ते डिवोर्स पेपरवर विराजसची सही नाही मिळणार.